बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, तिसरा भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? नव्या प्रकाशाच्या शोधात. यामधील चौथा भाग, वैराग्याची कसोटी, हा बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समाधी मार्गाचे शिक्षण हा भाग बघितला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण वैराग्याची कसोटी हा बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी द्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाने त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजश्री नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला ते परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक त्याला अरुबेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्यांनी आपल्याला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञाशिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ ते भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेई, पण 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी, बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसांच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवर पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करत असे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंचाचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातडीचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विकून केलेल्या घोंगडींचे किंवा घोबडांच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत असे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकष्टेची यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेतील येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थराचे थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो
उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याच्या शेवटचा महिना येई तेव्हा तो दिवस तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कणाला चिटकले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण वैराग्याचा त्याग हा बघणार आहोत. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.